लवकरच आपल्या सर्वांचे आवडते गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे। तर गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी सुबक सुंदर असे कळ्या न पाडता, तांदूळ किंवा तांदळाची पिठी न वापरता सुबक सुंदर मऊ लुसलुशीत असे मोदक बनवून दाखवणार आहे। चला तर मंडळी, रेसिपीला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी मोदकाचं सारण बनवूया। यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे। 1 चमचा साजूक तूप घालायचं, 1 वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे। गूळ किसून घेतलेला आहे। तुमच्याकडे गुळाची पावडर असेल ती घेतली तरी देखील चालेल। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गूळ वितळेपर्यंत सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। गोडाच्या पदार्थात मीठ घातलं की अजून त्याचा स्वाद चांगला वाढतो। 1 चमचा वेलची पावडर घालायची, 1 लहान चमचा खसखस घातलेली आहे। आता सगळं व्यवस्थित मिक्स करायचं। गुळाला पाणी सुटतं यासाठी चांगलं व्यवस्थित मिक्स करून पाणी याचं आटेपर्यंत हे सारण चांगलं शिजवून घ्यायचं। तर सारण आता ड्राय झालेलं आहे, थंड करून घेऊया। हे बघा, आता मोदकाच्या पारीची तयारी करूया। यासाठी पॅनमध्ये 1 वाटी दूध घेतलेलं आहे आणि 1 वाटी पाणी। तुम्ही पूर्ण दुधाचा वापर करू शकता। 1 चमचा साजूक तूप घालायचं। आता याला चांगली एक उकळी आलेली आहे। चवीप्रमाणे म्हणजे चिमूटभर अगदी मीठ घातलेलं आहे। तुम्ही विचार कराल मीठ घातल्यावर दूध फाटतं, तर असं अजिबात होत नाही, कारण आपण यामध्ये पाण्याचा वापर देखील केलेला आहे। 1 वाटी रवा घेतलेला आहे। हा रवा बारीक आहे। तर आज मी तुम्हाला रव्याच्या पारीचे मोदक बनवून दाखवणार आहे। रवा बारीकच घ्यायचा। जाडा रवा असेल तुमच्याकडे तर तुम्ही तो मिक्सरला बारीक करून घेऊ शकता। जाडा रवा घेतला तर याची पारी चांगली होणार नाही। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस इथे मी स्लोच ठेवलेला आहे। झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं याला स्लो गॅसवर वाफ काढून घ्यायची। तर तुम्ही पाहू शकता हे एकदम ड्राय झालेलं आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तळाला लागलेलं आहे, पण काळजी करू नका, हे सगळं आपोआपच निघतं। तर हे बघा, सगळं निघालेलं आहे रवा। आता सगळं व्यवस्थित मिक्स करायचं। एकदम ड्राय झालेलं आहे। आता हे मिश्रण आहे ते आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर रव्याचं मिश्रण प्लेटमध्ये काढायचं आणि गरम असतानाच याला मॅश करायचं। तर हे मिश्रण गरम असल्यामुळे वाटी किंवा पेला, ग्लास घेऊ शकता आणि ग्लासने असं व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने मिक्स केल्यामुळे पारी चांगली बनते। यासाठीच बारीक रव्याचा वापर करायचा, जाड्या रव्याचा वापर करायचा नाही। आणि हे मिश्रण गरम असतानाच याला ग्लासने किंवा पेल्याने, वाटीने मॅश करून घ्यायचं। सगळं व्यवस्थित मी मिक्स करून मॅश करून घेतलेलं आहे। आता ग्लासला लागलेलं सगळं मिश्रण काढून घेऊया आणि हाताला थोडंसं पाणी लावायचं आता, कारण हे मिश्रण अजूनही गरम आहे, थंड झालेलं नाही, कोमट झालेलं आहे। हाताला पाणी लावूनच अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि चांगलं हे पीठ मळून घ्यायचं। चांगलं व्यवस्थित हे बघा, अशा पद्धतीने मी 2 ते 3 वेळा पाणी लावून मळून घेतलं आहे। कोणाला समजणारही नाही की हे रव्याचं पीठ आहे की तांदळाचं पीठ आहे। तर मोदकाची पारी बनवण्यासाठी इथे रव्याची उकड आपली तयार झालेली आहे। आता मोदक बनवण्यासाठी साचा घ्यायचा। तुमच्याकडे जो साचा असेल तो तुम्ही घेऊ शकता। याला आतून थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचं। यामुळे पारी आतमध्ये चिकटत नाही आणि व्यवस्थित मोदक डिमोल्ड होतात। थोडंसं हाताला तूप किंवा पाणी लावून घ्यायचं आहे आणि हातावर असं थोडं मिश्रण घ्यायचं आहे। यानंतर असं ओव्हल शेप याला द्यायचा आहे आणि सिलेंडर शेप द्यायचा आहे आणि हे असं हळूहळू मिश्रण पारीचं जे आहे ते आतमध्ये भरून घ्यायचं आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने बोटाला देखील पाणी किंवा तूप लावायचं आहे आणि अशा पद्धतीने दाबून व्यवस्थित हे मिश्रण भरून घ्यायचं। यामुळे याला पाकळ्या चांगल्या येतात। व्यवस्थित अशा प्रकारे भरून घेतल्यानंतर जे आपण सारण बनवलं आहे ते सारण यामध्ये घालायचं आहे। तर थोडं थोडं सारण सुरुवातीला घ्यायचं आणि गरज लागेल तसं सारण आतमध्ये दाबून भरायचं। तर हातानेच अशा प्रकारे सारण थोडं थोडं घ्यायचं आहे आणि दाबून भरायचं आहे। यानंतर वरून सुद्धा हे रव्याची जी उकड आहे ती अशी लावून घ्यायची आहे। थोडं प्रेस करायचं म्हणजे व्यवस्थित ही उकड आतपर्यंत बसली जाते आणि मोदक व्यवस्थित डिमोल्ड होतात। तर सावकाश व्यवस्थित हे बंद केल्यानंतर याला आपण आता डिमोल्ड करूया। तर हे बघा, साईडला सुद्धा जर पीठ असेल, उकड असेल रव्याची तर ती काढून घ्यायची आहे आणि आता मोदक डिमोल्ड करूया।
तर हे बघा किती सुंदर सुरेख सुबक अगदी पांढरा शुभ्र मोदक आपला तयार झालेला आहे। कळ्या न पाडता अशा पद्धतीने तुम्ही मोदक झटपट घरामध्ये बनवू शकता। किती मस्त दिसतोय। अशा प्रकारेच बाकीचे मोदक देखील बनवून घ्यायचे। तर अजून एक मोदक मी तुम्हाला बनवून दाखवते। सारख्याच पद्धतीने यामध्ये उकड भरायची आहे। यानंतर सारण भरून डीमोल्ड करायचं आहे। बघा किती मस्त अगदी आपला मोदक तयार झालेला आहे। कोणाला कळणारही नाही की हे तांदळाचे नाही तर रव्याचे मोदक आहेत। तर सारख्याच पद्धतीने मी हे मोदक बनवून घेतलेले आहेत। हे बघा आपले हे मोदक आता तयार झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता याला कळ्या देखील छान आलेल्या आहेत। तुम्हाला मोदक जर बनवायला येत नसतील तर अशा पद्धतीने साच्याचा वापर करून तुम्ही मोदक बनवू शकता। आता मोदक उकडायचे आहेत तर यासाठी मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। चाळणी ठेवायची आहे, त्यावर केळीचं पान ठेवायचं आणि एक एक मोदक या चाळणीवर ठेवून द्यायचे। केळीचं पान ठेवल्यामुळे सुगंध देखील चांगला येतो। केळीचं पान किंवा तुम्ही इथे हळदीचं पान देखील ठेवू शकता। तुमच्याकडे मोदक पात्र असेल तर तुम्ही मोदक पात्रामध्ये देखील हे मोदक वाफवू शकता। आता झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटं हे मोदक चांगले वाफवून घ्यायचे। तर 15 मिनिटं मी मोदक वाफवून घेतलेले आहेत। पहा छान अगदी मोदक आपले तयार झालेले आहेत। चाळणी बाहेर काढायची आणि पूर्णपणे मोदक थंड करून घ्यायचे। तर पहा काय मस्त अगदी तांदळाच्या पिठासारखे किंवा तांदळाचे जर आपण मोदक बनवतो तसेच हे मोदक झालेले आहे। तुम्ही या पद्धतीने कधी रव्याचे मोदक बनवले नसतील तर एकदा अशा प्रकारे उकड काढून तुम्ही रव्याचे मोदक बनवून या गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी नक्की ट्राय करून बघा। खूपच टेस्टी लागतात खायला आणि मऊ लुसलुशीत बनतात। तर तुम्हाला एक मोदक मी दाखवते। हे बघा किती सॉफ्ट झालेला आहे। पहा किती नरम आणि सॉफ्ट असा हा मोदक आपला तयार झालेला आहे। यावर तूप घालायचं आणि खायचा हा मोदक किंवा बाप्पाच्या नैवेद्यासाठी तूप घालून ठेवायचा। गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी घरोघरी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवले जातात। तर तुम्ही असे हे रव्याचे मोदक एकदा नक्की ट्राय करून बघा। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।